In the last lecture, we have seen the types of simple epithelial tissue. That is, we have seen the squamous epithelium, we have seen cuboidal epithelium. Now, we are going to talk about the next types, that is the columnar epithelium. The third type of epithelial tissue, simple epithelial tissue, that is the columnar epithelium. सिंपल इपिथेलियल टिश्यूचा तिसरा प्रकार कॉलमनर इपिथेलियम. मग आता कॉलमनर इपिथेलियमची एकदा डायग्राम बघून घेऊ. डायग्राम समजली की नंतर जे डिस्क्रिप्शन आहे ते लगेच तुम्हाला समजेल. मग आता हे आहे क्युबॉइडल इपिथेलियम, अशा प्रकारचं दिसते हे. आता ह्या ज्या सेल्स आहेत ह्या थोड्या लांब दिसतात आपल्याला, कशा रेक्टँग्युलर दिसतात, कॉलम सारख्या दिसतात. एखादी आपण बिल्डिंग जर बघितली असेल तर बिल्डिंगमध्ये पिलर्स असतात बघा, ज्यांना आपण कॉलम म्हणतो. तर या पिलर सारख्या दिसतात, बिल्डिंगच्या कॉलम सारख्या आपल्याला दिसतात, म्हणून यांना आपण म्हणू असतो कॉलमनर इपिथेलियम. जे बिल्डिंगचे जे कॉलम्स असतात, जे बिल्डिंगचे पिलर्स असतात तशा ते दिसतात, म्हणून यांना आपण म्हणू असतो कॉलमनर इपिथेलियम. मग शेप कसा आहे पहा, सेल्स आर कॉलमनर, दॅट इज पिलर लाईक. सेलचा आकार कसा आहे, कॉलम सारखा आहे किंवा पिलर सारखा. त्याच्यानंतर आता यांना दोन एंड आहे पहा, हा एक वरचा एंड, हा एक खालचा एंड. मग आता दिस इज अ फ्री एंड, हा फ्री एंड आहे, याला कोणता पार्ट अटॅच नाही आहे, त्याला आपण म्हणतो फ्री एंड. या सेलला दोन एंड आहे, एक एंड जो फ्री आहे त्याला वरती काहीच अटॅच नाही आहे, त्याला वरती काहीच जोडलेलं नाही आहे, हा आहे फ्री एंड. दुसरा आहे इनर एंड. या इनर एंड कशाला जोडलेला आहे तर खाली एक मेम्ब्रेन आहे, याला आपण म्हणत असतो बेसमेंट मेम्ब्रेन. आता बेसमेंट मेम्ब्रेन प्रत्येक इपिथेलियम मध्ये कॉमन असते. एव्हरी टाइप ऑफ सिंपल इपिथेलियल टिश्यू देयर इज बेसमेंट मेम्ब्रेन और एनी इपिथेलियल टिश्यू कंटेन्स अ बेसमेंट मेम्ब्रेन. प्रत्येक इपिथेलियल टिश्यू मध्ये काय असते खाली तर बेसमेंट मेम्ब्रेन असते. या बेसमेंट मेम्ब्रेनवर या सेल बसलेल्या तुम्हाला दिसतील. मग आता ह्या ज्या सेल्स आहेत यांचा आकार आहे पिलर सारखा, कॉलम सारखा दिसतो. यांना दोन एंड्स तुम्हाला बघायला भेटतील, ठीक आहे, दोन सरफेस तुम्हाला बघायला भेटतील, एक वरचा सरफेस, एक खालचा सरफेस. जो वरचा सरफेस आहे त्याला आपण म्हणतो फ्री एंड, जो खालचा सरफेस आहे याला आपण म्हणत असतो इनर एंड. मग आता याचा वरचा जो सरफेस आहे फ्री एंड हा थोडा ब्रॉड दिसतो, थोडा मोठा दिसतो इथे ॲज कम्पेअर्ड टू द लोअर एंड. द अपर एंड ऑफ द सेल इज फ्री, इट इज नॉट अटॅच टू अनदर स्ट्रक्चर, इट इज फ्री अँड इट इज ब्रॉड. तो कसा आहे, थोडा मोठा दिसतो. मग फ्री एंड कसा आहे याचा, फ्री एंड इज ब्रॉड. ब्रॉड म्हणजे थोडं मोठं दिसते, दिस इज ब्रॉड एंड. आता हे जे खालचं जे एंड आहे इनर एंड, इनर एंड कसं दिसते, थोडं नॅरो दिसते, ठीक आहे, म्हणजे त्याची रुंदी कमी आहे. वरच्या एंडची रुंदी जास्त आहे, खालच्या एंडची रुंदी कमी आहे. मग इनर एंड कसा आहे, इट इज नॅरो, त्याची रुंदी कमी आहे, त्याची विड्थ कमी आहे, ठीक आहे. मग आता याचे एंड्स समजले. न्यूक्लियस कसा दिसतो पहा, न्यूक्लियस इज ओव्हल शेप, अंडाकृती न्यूक्लियस दिसतो. आणि याची लोकेशन पहा, इट इज प्रेझेंट इन द लोअर हाफ ऑफ द सेल. या सेलचा जो खालचा भाग आहे त्या खालच्या भागामध्ये हा न्यूक्लियस तुम्हाला दिसेल. मग हा आहे न्यूक्लियस, याचा आकार कसा आहे तर ओव्हल. आणि कुठे दिसतो, इट इज प्रेझेंट इन द लोअर हाफ ऑफ द सेल. याचा जो खालचा भाग आहे त्या खालच्या भागामध्ये तुम्हाला काय दिसतो, न्यूक्लियस दिसतो. तर आता याच्यामध्ये आपण लिहू शकतो दुसरा पॉईंट, न्यूक्लियस इज ओव्हल अँड प्रेझेंट इन लोअर हाफ ऑफ द सेल. ठीक आहे, हे आपल्याला माहिती झालं. याच्या एंड्स बद्दल लिहू आपण. सेल, each cell has two ends. या ह्याच्यातल्या प्रत्येक सेलला दोन एंड तुम्हाला दिसतील, हे एक वरचं एंड, हे एक खालचं एंड. मग आता त्याला आपण म्हणतो, वरच्या एंडला आपण म्हणत असतो फ्री एंड, खालच्या एंडला आपण म्हणत असतो इनर एंड. फ्री एंड कशालाच जोडलेलं नाही आहे म्हणून त्याला फ्री एंड म्हटलं आपण. इनर एंड जोडलेला आहे बेसमेंट मेम्ब्रेनला, ठीक आहे. मग फ्री एंड कसा आहे तर इट इज ब्रॉड, रुंदीने मोठं दिसते, इट इज ब्रॉड.
लोअर एंड कसा आहे किंवा इनर एंड कसा आहे, इट इज नॅरो, याची रुंदी कमी आहे. ठीक आहे. मग आता हे झालं आपलं एंड्स बद्दल. आता या अप्पर एंडवर, या ज्या फ्री एंड्सवर तुम्हाला असं काहीतरी स्ट्रक्चर दिसतंय छोटंसं, पहा. ठीक आहे. हे जे स्ट्रक्चर आहे याला आपण म्हणत असतो मायक्रोव्हिलाय. मायक्रोव्हिलाय. आता छोटे छोटे उंचवटे याच्यावर तुम्हाला दिसतात. ठीक आहे. यांना आपण म्हणत असतो मायक्रोव्हिलाय, जे शोषण्याचं काम करत असतात. ठीक आहे. याच्यावर असे छोटे छोटे उंचवटे तुम्हाला दिसतील. ठीक आहे. या उंचवट्यांना आपण म्हणत असतो मायक्रोव्हिलाय. यांचं काम असते ॲब्झॉर्प्शन. मग द फ्री एंड ऑफ द कॉलमनर सेल contains or shows microvilli which are responsible for the absorption. The lower ends of the columnar cells are narrow and they are rest on the basement membrane. Basement membrane वरती बसलेले दिसतील तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द फंक्शन, याचं फंक्शन आहे ॲब्झॉर्प्शन, शोषून घेणे, एखाद्या पदार्थाला शोषणे, एखाद्या सबस्टन्सला आतमध्ये शोषून घेणे, एखाद्या लिक्विडला आतमध्ये ॲब्झॉर्ब करणे, हे याचं काम आहे ॲब्झॉर्प्शन. ठीक आहे. आता एखाद्या पदार्थाला सिक्रेट करण्याचं काम सुद्धा ते करत असतात, स्त्रावन करण्याचं काम सुद्धा ते करत असतात. एखादा तयार झालेला प्रोडक्ट बाहेर टाकण्याचंही ते काम करत असतात, त्याला आपण म्हणत असतो स्त्रावन करणे. मग सिक्रिशन सुद्धा काम आहे, आतमध्ये शोषून घेणे, ॲब्झॉर्प्शन हे सुद्धा यांचं काम आहे. आता हे कुठे पाहायला भेटतं आपल्याला, तर याचे एक्झाम्पल बघू आपण. इट इज प्रेझेंट इन द इनर लाइनिंग ऑफ इंटेस्टाइन. जे आपले आतडे आहेत, कोणते, स्मॉल इंटेस्टाइन, छोटे आतडे, या लहान आतड्यांमध्ये जी आतली लाइनिंग आहे, जी आतली भिंतिका आहे, त्याच्यामध्ये कोणते इपिथेलियम दिसते, तर दॅट इज दी कॉलमनर इपिथेलियमच्या आतमध्ये. मग आता ही आहे आपली इंटेस्टाइन, आतडे. या इंटेस्टाइनच्या आतमध्ये कोणत्या सेल आहेत, तर या सेल्स आहेत कॉलमनर इपिथेलियम. मग आता पहा, इट इज प्रेझेंट इन द इनर लाइनिंग ऑफ स्मॉल इंटेस्टाइन. छोट्या आतड्यांच्या सर्वात आतली जी लाइनिंग आहे, सर्वात आतला जो थर आहे, तो कशापासून बनला आहे, तर कॉलमनर इपिथेलियम पासून बनला आहे. त्याच्यानंतर इट इज ऑल्सो प्रेझेंट इन गॉल ब्लॅडर. आता गॉल ब्लॅडर कुठे प्रेझेंट असते पहा, जे लिव्हर आहे. ठीक आहे. लिव्हर माहिती आहे आपल्याला, लिव्हर शरीरामध्ये राईट साईडला असते, उजव्या बाजूला. हे लिव्हर एक ज्यूस सिक्रेट करत असते, त्याचं नाव आहे बाईल ज्यूस. आणि हा बाईल ज्यूस साठवला जातो एका पाऊचमध्ये. या पाऊचचं नाव असते गॉल ब्लॅडर. लिव्हर काय सिक्रेट करते, लिव्हर सिक्रेट करते बाईल ज्यूस. हा बाईल ज्यूस साठवला जातो कशाच्या आतमध्ये, तर गॉल ब्लॅडरच्या आतमध्ये. या गॉल ब्लॅडरचं जे इपिथेलियम आहे आतलं, हे इपिथेलियम सुद्धा कशाने बनलेलं आहे, कॉलमनर इपिथेलियम. मग कॉलमनर इपिथेलियम दोन ठिकाणी दिसेल. एक दिसेल इनर लाइनिंग ऑफ स्मॉल इंटेस्टाइन, आणखी कुठे दिसेल, तर इनर लाइनिंग ऑफ गॉल ब्लॅडर. जे पित्ताशय आहे, ज्याला आपण पित्ताशय म्हणत असतो, ज्याच्या आतमध्ये बाईल ज्यूस सिक्रेट झालेला असतो, जे पित्त असते, जे लिव्हरमधून काय होते सिक्रेट झालेलं असतं, ते साठवलं जाते तात्पुरत्या काळासाठी गॉल ब्लॅडरमध्ये. आणि या गॉल ब्लॅडरच्या आतमध्ये कोणतं इपिथेलियम दिसते, तर ते आहे कॉलमनर इपिथेलियम. मग आता तुम्हाला माहिती झालं पहा, कॉलमनर इपिथेलियम. यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. Now we are going to study the next type, that is the ciliated epithelium. मग आता सिलिया याचा अर्थ असतो हेअर. सिलिया म्हणजे हेअर सारखं स्ट्रक्चर, हेअर लाईक. आता याच्यामध्ये दोन प्रकारच्या सेल तुम्हाला दिसतील. ह्या सेल स्क्वेअर सारख्या दिसतात, यांना आपण म्हणतो क्युबॉइडल सेल. या सेल कॉलम सारख्या दिसतात, यांना आपण म्हणतो कॉलमनर सेल. आता सिलिएटेड इपिथेलियम दोन प्रकारचं असते. याच्यातल्या ज्या पेशी आहेत यांचे आकार वेगवेगळे असतात. असं इपिथेलियम दिसते, याच्यामध्ये क्युबॉइडल शेप दिसतो सेलचा. असं इपिथेलियम दिसते, याच्यामध्ये कसा आकार दिसतो आहे, कॉलम सारखा आकार दिसतो आहे. मग आता सिलिएटेड इपिथेलियममध्ये दोन प्रकारच्या सेल आहेत. कोणत्या कोणत्या, द सेलचा शेप कसा आहे, सेलचा शेप चौकोनी सुद्धा दिसतो,
सेलचा शेप रेक्टँग्युलर सुद्धा दिसतो, कॉलम सारखा सुद्धा दिसतो, पिलर सारखा दिसतो. मग आता पहा याचा सेलचा शेप आपण लिहू इथे. सेल्स आर क्युबॉइडल और पॉलीगोनल इन शेप. सिलेटेड इपिथेलियम मधल्या सेल्स यांचा आकार, सिलेटेड इपिथेलियम मधल्या पेशी यांचा आकार तुम्हाला दोन प्रकारचा दिसेल. एकतर त्या सेल चौकोनी दिसतील, त्यांना आपण म्हणू क्युबॉइडल. एकतर ह्या सेल पिलर सारख्या दिसतील किंवा कॉलम सारख्या दिसतील, त्यांना आपण म्हणू कॉलमनर. मग आता याचे दोन प्रकार, सिलेटेड इपिथेलियमचे दोन प्रकार असतील. ठीक आहे. मग आता फरक काय आहे पहा. या सेलचा जो फ्री एंड आहे, हा आहे फ्री एंड, हा आहे इनर एंड. हा आहे फ्री एंड, हा आहे इनर एंड. मग आता फ्री एंडवर तुम्हाला हेअर सारखं स्ट्रक्चर तुम्हाला बघायला भेटते याच्या वरती. मग हे हेअर सारखं स्ट्रक्चर म्हणजेच काय आहे, सिलिया आहे. दिस हेअर लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड एज सिलिया. मग आता हे इपिथेलियम तुम्ही इथं बघू शकता. याच्यामध्ये काय दिसतंय, याच्यावर हेअर लाईक स्ट्रक्चर आर प्रेझेंट ऑन द क्युबॉइडल सेल और हेअर लाईक स्ट्रक्चर्स आर प्रेझेंट ऑन द कॉलमनर सेल. मग आता इथे आपण लिहू शकतो free ends of the cell shows hair like cilia. हे तुम्हाला केसांसारखं असं स्ट्रक्चर तुम्हाला बघायला भेटते, केसांसारखी रचना बघायला भेटते, याला आपण म्हणत असतो सिलिया. मग आता फ्री एंड्स ऑफ द सेल शोज सिलिया, हेअर लाईक सिलिया. यांचे जे फ्री एंड्स आहेत याच्यावर तुम्हाला केसांसारखं रचना दिसेल, त्याला आपण म्हणत असतो सिलिया. त्याच्यानंतरचा पॉइंट, याचे दोन प्रकार आता टाइप्स. एक टाइप आहे आपला क्युबॉइडल सिलेटेड किंवा सिलेटेड क्युबॉइडल इपिथेलियम. सिलेटेड क्युबॉइडल इपिथेलियम, याच्यामध्ये सेलचा आकार क्यूब सारखा आहे, चौकोनी आहे. दुसरा टाइप असेल सिलिएटेड कॉलमनर इपिथेलियम. सिलिएटेड कॉलमनर इपिथेलियम, याच्यामध्ये सेलचा आकार कॉलम सारखा दिसतो, पिलर सारखा दिसतो, रेक्टँग्युलर सारखा दिसतो. मग हे झाले याचे दोन टाइप. एक आहे क्युबॉइडल, सिलिएटेड क्युबॉइडल, एक आहे सिलिएटेड कॉलमनर इपिथेलियम. मग आता याचे टाइप सुद्धा तुम्हाला माहिती झाले. आता याचं फंक्शन काय आहे, काय काम करतात हे. आता याचं फंक्शन आहे एखाद्या मटेरियलला, एखाद्या सबस्टन्सला, एखाद्या पदार्थाला, एखाद्या पार्टिकलला किंवा एखाद्या कोणत्याही गोष्टीला काय करणे, त्याची मूवमेंट घडवून आणणे एखाद्या विशिष्ट डायरेक्शननी, एखाद्या विशिष्ट दिशेने. एखाद्या सबस्टन्सची एखाद्या विशिष्ट दिशेने हालचाल घडवून आणणे हे यांचं काम आहे. म्हणजेच काय तर पहा, टू ब्रिंग आउट मूवमेंट ऑफ सबस्टन्स, मे बी पार्टिकल, मे बी मॉलिक्युल्स, मे बी एनी मटेरियल, कोणताही पदार्थ असू शकतो, मे बी एनी मटेरियल इन स्पेसिफिक डायरेक्शन. एखाद्या विशिष्ट दिशेने एखाद्या पदार्थाचं काय करणे, त्याला वाहून देणे, त्याची हालचाल घडवून आणणे हे यांचं काम आहे. तर आता हे कुठे कुठे प्रेझेंट दिसतात बघा. यांचं एक्झाम्पल, सिलेटेड इपिथेलियम इज प्रेझेंट इन नेझल कॅव्हिटी. जी नोजची जी कॅव्हिटी आहे आपली, या नोजच्या कॅव्हिटीमध्ये तुम्हाला सिलेटेड इपिथेलियम सुद्धा बघायला भेटते. मग हे जे सिलेटेड इपिथेलियम आहे हे काय करते, इट हेल्प्स इन ट्रॅपिंग दी डस्ट पार्टिकल. डस्ट पार्टिकलला ट्रॅप करते, ती काय करते, डस्ट पार्टिकलला तिथे अडवण्याचं सुद्धा काम करत असते. ठीक आहे. नेझल कॅव्हिटीमध्ये दिसते. त्याच्यानंतर ओव्हिडक्ट. ओव्हिडक्ट हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा भाग आहे. तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पहा,
ही आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ही जी ट्यूब सारखी रचना तुम्हाला इथे दिसते, ट्यूब लाईक स्ट्रक्चर जे दिसते, याला आपण म्हणत असतो ओव्हिडक्ट. ओव्हिडक्ट म्हणजे ओव्हम वाहून नेण्याचं काम करत असते. ओव्हम म्हणजे फिमेल गॅमेट जो रिप्रोडक्शनमध्ये काय करत असतो, सहभागी होत असतो. मग आता ओव्हरी, फिमेलचा सेक्स ऑर्गन आहे, प्रायमरी सेक्स ऑर्गन ओव्हरी. ओव्हरी काय तयार करते, ओव्हम तयार करत असते आणि हा ओव्हम वाहून नेण्याचं काम करते कोण, तर ओव्हिडक्ट. मग ओव्हिडक्टमध्ये अशी कोणती रचना आहे जी या ओव्हमला पुढे वाहून नेण्याचं काम करते, तर ओव्हिडक्टमध्ये काय असते, ओव्हिडक्टच्या आतमध्ये असते सिलिएटेड इपिथेलियम. आणि हे सिलिएटेड इपिथेलियम काय करते की या ओव्हमला पुढच्या दिशेने वाहून नेण्यासाठी मदत करते, एका विशिष्ट डायरेक्शननी वाहून नेण्याची मदत करते. आता इथे असा फुगलेला पार्ट दिसतो, या फुगलेल्या पार्टला आपण म्हणत असतो ॲम्प्युला. या ॲम्प्युलामध्ये होत असते फर्टिलायझेशन, म्हणजे फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट इथे घडत असते. मग आता या ओव्हमला ओव्हरीपासून ते या ॲम्प्युलामध्ये वाहून नेण्याचं काम करत असते कोण, तर हे सिलिएटेड इपिथेलियम. ओव्हरीच्या आतमध्ये असलेल्या ज्या सिलिया आहे, हे जे हेअर लाईक स्ट्रक्चर आहे, या ओव्हमला ओव्हरीमधून या ॲम्प्युलामध्ये वाहून नेण्याचं काम करते. ॲम्प्युला इज द साईट ऑफ फर्टिलायझेशन. ठीक आहे, तर हे कुठे दिसते, आणखी ओव्हिडक्टमध्ये सुद्धा बघायला दिसते. त्याच्यानंतर ट्रकिया. ट्रकिया रेस्पिरेटरी सिस्टीमचा पार्ट आहे बघा. हा ट्रकिया दोन पार्टमध्ये डिवाइड होत असतो, ज्याला आपण म्हणत असतो ब्रॉन्किओल्स. त्यांना ब्रॉन्काय म्हणतो आपण. रेस्पिरेटरी सिस्टीमचा भाग आहे पहा, एक ट्रकिया इथे मानीमध्ये असतो समोरच्या बाजूने. तर हा जो ट्रकिया आहे, हा जो पाईप सारखं दिसणारं जे स्ट्रक्चर आहे, या ट्रकियाच्या आतमध्ये सुद्धा कोणतं इपिथेलियम आहे, या ट्रकियाच्या आतमध्ये सुद्धा इपिथेलियम आहे. त्या इपिथेलियमचं नाव आहे सिलिएटेड इपिथेलियम. मग आता कुठे कुठे बाहेर भेटते पहा सिलिएटेड इपिथेलियम, तर दिसते नेझल कॅव्हिटी, ओव्हिडक्ट्स अँड ट्रकिया. ठीक आहे, मग इथे झाले आपले आता दोन इपिथेलियम. एक आपण बघितलं, दॅट इज दी कॉलमनर इपिथेलियम. दुसरं आपण बघितलं आता सिलिएटेड इपिथेलियम. आता याच्यानंतर आपण पाहू ग्लँड्युलर